धीमी गति से कार्य करने वाले ठेकेदार पर दंडात्मक कार्रवाई करने की मांग। अब सवाल ये भी उठ रहा है कि इंसान तो इंसान, मुर्दे का रास्ता भी बंद। मीरा भाईंदर शहर में विभिन्न क्षेत्रों में चल रहे भूमिगत गटर योजना का काम बहुत धीमी गति से चल रहा है। भाईंदर पश्चिम में उत्तन जाने वाली मुख्य सड़कों को सेकेंडरी स्कूल के आगे यातायात के लिए बंद कर दिया गया है। यह भूमिगत गटर योजना के लिए पूरी सड़कें पूरी तरह से खोद के रख दी गई है, जिससे लोगों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। इस कार्य को पूरा करने की कोई समय सीमा निर्धारित नहीं किए जाने की वजह से ठेकेदार की मनमानी का कारभार सामने आ रहा है। बड़ी दुख की बात यह भी है कि भाईंदर पश्चिम के शमशान भूमि में जाने वाले मैयत को भी रास्ता नसीब नहीं हो रहा है। केवल एक ही रास्ता है जो मैक्सिस मॉल के पीछे नारायणी स्कूल के पास से जाता है। धीमी गति से काम चल रहा है, जिसके लिए स्थानीय नागरिकों में भी काफ़ी रोष है। इस बारे में हमने स्थानीय नागरिकों से बात की। आइए जानते हैं उनकी क्या प्रतिक्रिया थी। क्या कहेंगे? देखिए, पहली बात तो ये है कि जब मीरा भाईंदर महानगर पालिका ने भुयारी गटर योजना के अंतर्गत जो भी रास्ते खोद के रखे हैं, उसकी वजह से यहाँ की जनता को तकलीफ़ हो रही है। एक बार ये लोग क्या करते हैं, ठेका दे देते हैं, लेकिन ठेकेदार के ऊपर सुपरविज़न करने के लिए यहाँ के पालिका के अधिकारी उपलब्ध नहीं होते हैं और इसके लिए वो ठेकेदार मनमानी तरह से अपना काम करता रहता है। आज अगर आप सामने पुलिस स्टेशन के सामने वाला जो रोड है, जो उत्तंड रोड है, राई मुर्दा, ये जो गांव में जो रहीवासी लोग आते हैं, उनको आने के लिए इतनी तकलीफ़ हो रही है और ऊपर से यहाँ स्कूल भी है, हॉस्पिटल भी है। ये सब देखते हुए प्रशासन अगर इसमें गंभीरता नहीं लेता है, इसके लिए मैंने महापालिका आयुक्त को एक निवेदन दिया है और निवेदन के माध्यम से कहा है कि जिस डिपार्टमेंट का वो काम चल रहा है, वो डिपार्टमेंट के जो भी अधिकारी है, उनका वहाँ सुपरविज़न होना चाहिए। उसके अलावा अगर आप दूसरी तरफ से देखेंगे, एक तो शमशान भूमि का रोड है, जहाँ अम्बेडकर नगर, भोला नगर, वहाँ के भी भुयारी गटर योजना के माध्यम से धीमी गति से काम हो रहा है और वहाँ तो काम भी बंद है। आज मैंने देखा है कि बहुत जगह काम बंद हो रहा है, लेकिन प्रशासन का ध्यान नहीं है। अगर आप विकास करते हैं, हमारे विकास के लिए विरोध नहीं है, अगर आप विकास करना चाहते हैं तो उस एरिया के जो भी नगर सेवक है, स्थानिक नगर सेवक है, स्थानिक नागरिक है, उनको विश्वास में लेते हुए महानगर पालिका आयुक्त ने खुद साइट पे जाके देखना चाहिए कि सही तरह से ठेकेदार काम कर रहा है नहीं है। प्रशासन सिर्फ ठेका निकाल के अगर अपनी जिम्मेदारी या अपना पल्ला झाड़ने की कोशिश करता है तो ये गलत बात है। और इसके लिए मैंने आयुक्त से निवेदन किया है कि आप जल्द से जल्द ये पूरा रास्ता क्लियर करके यहाँ के स्थानिक रहिवासियों को दिलासे दें। नमस्कार, रमेश गायकवाड। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय दिलीप ढोले साहेब यांना मी कालच मेलद्वारे पत्रव्यवहार केलेला आहे। तर त्यांना त्याच्यात निदर्शनास आणून दिलेलं आहे की आपला भाईंदर पश्चिमेपासून स्टेशनपासून जो कोणी नागरिक उत्तन साईडला जातो तो त्याला आहे ना पूर्ण वळसा घालून जावा लागतो। पोलीस स्टेशन ते आंबेडकर नगर मुबारक कॉम्प्लेक्सचा जो पट्टा आहे तो पूर्ण ड्रेनेज सिस्टमसाठी आपण खोदून ठेवलेला आहे। त्याच्यासाठी तिथून ये जा करताच येत नाही आहे। काही ॲम्ब्युलन्स आहेत, काही आपली फायर ब्रिगेडची गाडी आहे, काही दुर्घटना घडली तर तिकडे बाकी भाईंदर सेकंडरी स्कूलला शाळेला SSCचं सेंटर आहे असं त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। ते आता 10वीच्या मुलांची परीक्षा संपली, पण आता लहान मुलं रोज शाळेमध्ये ये जा करत आहेत, तर त्यांना येणारा जाणारा त्रास, त्याच्यानंतर स्मशानभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे तो एकमेव रस्ता आहे। जर काय कोणी गणेश देवलनगर, जय अंबेनगर किंवा भाईंदर पश्चिमेला कुठेही कुणाच्या तरी घरात निधन झालं तर त्यांची जी अंत्ययात्रा आहे ती अंत्ययात्रा घेऊन येण्यासाठी ते अंत्ययात्रा घेऊन निघाल्यानंतर त्यांना कुठून कसं जायचं याबाबत तर कुठेच कोणाला म्हणजे सूचना दिलेल्या नाही आहेत। म्हणजे दिल्याही असतील तर आमच्यापर्यंत त्या पोहोचलेल्या नाही आहेत। तर त्याच्यामुळे प्रेतयात्रा जी अंत्ययात्रा स्मशानापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याचा एकमेव मार्ग आहे जो आता मॅक्सिस मॉलच्या मागची गल्ली आहे आणि ती डायरेक्ट सरळ नारायणी हायस्कूलच्या इथून सरळ, ती पण एकदम निमुळती वाट आहे अगदी शेवटाकडे जाताना। त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला लगेच एक मोठी विहीर ड्रेनेज टाईपमध्ये खोदून ठेवलं, त्याच्यावर स्लॅब टाकायचं काम आहे। ते त्यांना विचारणा केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की स्लॅबला अजून वेळ लागणार आहे। तर बऱ्याच ठिकाणी असे आहे ना रस्ते बंद करून ठेवलेले आहेत। तर माझं आयुक्तांकडे असं म्हणणं आहे की या गोष्टीकडे तुम्ही जातीने लक्ष घाला। त्यांना जे मेल केलेलं आहे तर त्यांनी दुसऱ्या खात्यांना म्हणजे पाणी विभाग, पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभाग, अशा विभागांना त्यांनी ते मेल फॉरवर्ड केलेले आहेत। त्यांच्याकडून अजून असं काही कोणी पदाधिकारी किंवा कोण अधिकारी आहेत त्यांनी तिथे प्रत्यक्ष पाहणीसाठी अजून आलेले नाही आहेत। आपल्याकडे पोलीस स्टेशनच्या बाजूलाच मस्जिद आहे, तर त्या मस्जिदीमध्ये नमाज अदा करायला जे कोणी आपले बांधव येतात तर त्यांना जो होणारा त्रास आहे ते आता तिथपर्यंत आलेलं आहे ते काम।
तर तो जो रस्ता बंद करून ठेवला आहे तो रस्त्यासाठी काहीतरी एक मार्गिका किंवा काहीतरी असा उपाय करावा अशी माझी विनंती आहे. पत्रव्यवहार तर केलेला आहे. सर्वच जण आहेत आपल्या मीरा भाईंदर शहरातले काही जागृत नागरिक आहेत, ते लोकही त्याचा पाठपुरावा करत आहेत. आमचे मित्र समीर तेंडुलकर आहेत, दयानंद किलचे सर आहेत, प्रकाश नागणे साहेब आहेत, असे बरेच लोकांनी, धीरज परब साहेबांनी बातमी केलेली आहे. अजिम तांबोळी साहेबांनी स्वतः आपलं मार्गिका जिथून जाते, जिथून स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग आहे, त्याच्यासाठी स्वतः त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या सर्वांचे मी आभार मानतो. स्थानिक नगरसेवकांनाही आवाहन करतो की कृपया ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. धन्यवाद. काय तक्रार केले ते तुमच्या समोर आहे. सगळ्या नागरिकांचे कशा प्रकारे हे 3-4 महिने मला वाटतं होत आले काम चालू आहे रस्त्याचं. दोन्ही साईडनी येण्या जाण्यासाठी कुठलाही रस्ता मोकळा ठेवलेला नाही. कुठल्याही इकडच्या सोसायटीनं विचारात न घेता कामाची सुरुवात झालेली आहे. दोन्ही बाजूनी तुम्ही बघताय माझ्या मागे मुबारक कॉम्प्लेक्सपासून इथपर्यंत काम अजून पोचलं नाही आहे. मधला पट्टा हा असाच सोडला आहे आणि पुढे शिवमतीपासून पोलीस स्टेशनपर्यंतचा पट्टा आहे. दोन्ही पॅच अजून जॉईंट पण झालेले नाही आहेत आणि हे असं असताना दोन्हीकडे कामं अर्धवट आणि अगदी संथ गतीने चालू आहेत. कुठेही म्हणजे तुम्हाला आता दिसतंय काम कंप्लीट झालेलं. अर्ध्या तासांनी इकडे ट्रॅफिक होतं. शाळा सुटते, मागे शाळा आहे. इथे हा नेहमीचा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे. इथून एक शॉर्टकट होता, आता तोही शॉर्टकट बंद झालेला आहे. जर आता स्मशानभूमीसाठी कोणाला जायचं झालं तर पार त्या मॅक्सिस मॉलला वळसा घालून मागच्या साईडने जावं लागणार. म्हणजे अशा पद्धतीचं प्लॅनिंग, कुठला तरी एक रस्ता चालू ठेवून एक सिंगल मार्गिका तरी ॲटलिस्ट वन वे तरी करून त्यांनी एक काम सुरू ठेवलं असतं तरी कोणाचं मला नाही वाटत केवढा त्रास झाला असता. आणि यापुढे जाऊन या धुळीचा एवढा त्रास होतो नागरिकांना. या रोड नसल्याकारणाने सगळ्या वाहनं फुटपाथचा आधार घेऊन पुढे जात आहेत. त्याच्यामुळे फुटपाथची झाकणं तुटत आहेत गटारावरची. त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो आहे, दुखापत होत आहेत, गाड्यांची नुकसान होतं आहे लोकांच्या. आणि या धुळीमुळे होणाऱ्या त्रासाने लोकांचे आजारपण वाढत आहेत. तर कृपया प्रशासनाने ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं. आणि मला वाटते आयुक्त साहेब एवढ्याच चांगल्या पद्धतीने बाकीच्या कामात जितका रस घेतात, मला वाटते ह्या कामात तरी खरंच रस घ्यावा आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरकडून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं, हीच आमची एक मीरा भाईंदरकरांकडून एक छोटीशी प्रार्थना आहे. आज आपण बघतोय जैन मंदिरकडचा सुद्धा भाग आहे, पण तिकडचं काम अगदी जलद गतीने कंप्लीट झालं. आज तो रस्ता तयारसुद्धा झाला पटापट. मला वाटतं 2 महिन्यामध्ये ते काम आटपलं असेल. ठीक आहे, तिकडे आपल्या गीता जैन मॅडमचं आमदारांचं ऑफिसच आहे समोर. पण असं तुम्ही दुजाभाव न करता आमच्या ह्या पण नागरिकांकडे त्यांनी बघितलं पाहिजे की बाकी लोकांचे किती हाल होतात. आज मोर्धा, राई, उत्तन या भागात जाणाऱ्या लोकांसाठी हाच एक जुना मार्ग आहे आणि हे काम किती लवकरात लवकर व्हायला पाहिजे हे मी सांगण्याची गरज नाही. हे सगळ्या लोकांचे हाल तुम्ही बघताय. प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर हे रस्त्याचं काम पूर्ण व्हावं आणि नसेल तर ॲटलिस्ट कॉन्ट्रॅक्टरला सांगून एक वन वे मार्गिका तरी याच्यात निर्माण करून सुरळीत सुरू करावी की जेणेकरून अडथळा पब्लिकला होणार नाही. धन्यवाद. नमस्कार, दयानंद किलचे, मी शिक्षक आहे आणि इथे आपण आता बघतोय की हा सगळा गाळ इथे जमा झालेला आहे. हाच गाळ याच्यातला बराचसा पार्ट हा या गटारांमध्ये सुद्धा पसरला गेलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये इथे जो काही पाण्याचा निचरा होणार नाही, तो पाणी रस्त्यावर येणार आहे, ह्याची जबाबदारी कोणीतरी घेणे अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, आता हा गाळ जर टाकलेला आहे, तुम्हाला मी दाखवू शकतो, या गाळामध्ये इथेच आजूबाजूची मुलं आहेत, ती येतील, खेळतील, पडू शकतात, काही अपघात होऊ शकतात. याच्यावरती सुद्धा प्रशासनाचं कुठेही लक्ष नाही आहे. ज्या पद्धतीने इतरांनी सांगितलं, आत्ता आपण ऐकलंच असेल, त्याच पद्धतीने मला एक प्रश्न पडतो की इथे काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकही बोर्ड लावला गेला नाही. हे काम कधी सुरू केलं आहे, कोणत्या कंपनीला दिले, ते किती कालावधीत पूर्ण होणार, असा जो काही नियमानुसार बोर्ड लावला पाहिजे तो लावण्यात आलेला नाही. इथल्या कुठल्याही सोसायटीला या गोष्टीच्या विचारात घेतलं गेलेलं नाही आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठून ना कुठून तरी लोकांपर्यंत पडली पाहिजेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांची मिळून जबाबदारी आहे सामूहिक, पण ती जबाबदारी कोणी पार पाडताना दिसत नाही. इथे असणारे शाळेत जाणारे येणारे विद्यार्थी, जे पहिलीपासून आज शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत, अगदी बालवाडीची शाळा पण इथे भरते, तर या शाळेत जाणारे जे लहान विद्यार्थी आहेत ते जर जाता येता काय अपघात घडला तर त्याची जबाबदारी कोणावर जाणार आहे? ह्याच असे अनेक प्रश्न इथे लोकांच्या याच्यात पडलेले आहेत. जर एखादी घटना घडली त्यानंतर सगळे जागे होणार, त्यानंतर सगळे प्रतिनिधी आणि प्रशासन येऊन इथे आकांत करणार, त्यापेक्षा जर वेळीच योग्य कारवाई केली तर मला वाटत नाही की
कोणत्याही प्रकारचं घटना घडू शकते. तर आमची सर्वांची कळकळीने विनंती आहे सामान्य नागरिक म्हणून की इथे जे काही प्रश्न उभे राहिलेत त्याच्या संदर्भात गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा. धन्यवाद.